आपण आज उडपी श्रीकृष्ण हॉटेलमध्ये आलो आहोत आणि यांचे हॉटेलचे मालक आपल्याकडे येथे आलेले आहेत, तर आपण यांना या हॉटेलबद्दल विचारूया. हां बोलू. माझं नाव सतीश रामनाथ. हे हॉटेल त्या वडिलांनी 1942 गणेश चतुर्थीच्या दिवशी काम सुरू. तिचं उद्घाटन साने गुरुजी यांच्या हस्ते झालं. तेव्हापासून 41 वर्ष त्यांनी या हॉटेल चालवलं. 43-42 नंतर माझ्या कसा इव्हेंट चालवलं जातं. आता माझ्या मुलगा गेले 10 वर्ष नोकरीवर श्रीखानावर 83 वर्ष दिली आहे आणि तेव्हा काय म्हणते तिला विचारली नाही खानावर डोसा वगैरे करत आणि इतर आमच्या हॉटेल आहेत तिथे फक्त जेवण मिळतं इकडे दुपारचं आणि रात्रीचं जेवण आपल्याला मिळतं. दुपारच्या जेवणाला लंच म्हणजे ही तुमची तिसरी पिढी ही हे हॉटेल चालवत. चला साहेब, थँक्यू, आभारी, धन्यवाद. तुम्ही येथे बघू शकता वाढायला सुरुवात केलेली आहे. हे वेगवेगळी व्यंजन आहेत. इथे आतापर्यंत चपाती आलेली आहे, पुरी आहे, इकडे कोबीची भाजी आहे, ही मटकीची भाजी आहे, पापड आहे. आपण एकदा यांच्याकडनं विचारून घेऊ. येथे दही बघू शकता आणि इकडे वापस मेरे को पता ना इसमें क्या क्या है भाई स्वीट डिश में. मैंगो श्रीखंड, रसगुल्ला, गुलाब जामुन, दूधी हलवा, कोकोनट सीरा, चना मूंग दाल का पायसम, खीर, मैंगो जूस. इसमें सबसे अच्छा तेरे को कौन सा लगता है? सबसे अच्छा अभी साउथ इंडियन ये खीर है. ये खीर है. ये काकी खीर है? ये अभी मूंग दाल का है. मूंग दाल का. कल चना दाल का बनेगा. वो कल चना दाल का बनता है, यानी दिन में चेंज होते रहते हैं. वो हर हफ्ते चेंज होता है. हर हफ्ते पायसम चेंज होता है. और क्या अच्छा लगता है तेरे को? और ये मशरूम पुडिंग हो गया, बेसन का है. बेसन का क्या है ये? कोकोनट सीरा. कोकोनट खीरा. लक्षात ठेवा, कोकोनट खीरा हे बहुतेक अय्यप्पाच्या देवळामध्ये तुम्हाला प्रसाद म्हणून खायला मिळतं. इसको पुडिंग बोलता, मशरूम पुडिंग. हां, मशरूम पुडिंग. हां, शुक्रिया. हा बघा भातावर ते लोक तूप टाकतात. आता तुम्ही येथे बघू शकता हा भात दिला आहे आणि भातावर हे आलं शुद्ध तूप. अशा प्रकारे येथे वाढलं जातं. आपल्या इकडे शर्माजी आलेले आहेत जेवणासाठी. हे आमचे गुरु पूजनीय प्रमोद राजपूत साहेब. साहेब आपलं नाव? तेजस. हे भाई सर्वश मकरन परब साहेब, ॲडव्होकेट दुबे साहेब आणि किरण. मग घेऊया ना आपण सगळ्यांचं घेऊया, यांची प्रतिक्रिया घेऊया. हा रजूक साहेब, श्रावणाच्या पहिल्या दिवशी एवढं पावित्र जेवण आपण जेवतोय, सगळं शुद्ध आहे आणि सगळं वातावरण सेकंड आणि असं साऊथ इंडियन जेवण आपल्या घरामध्ये नाही बनत. आपण नॉर्थ इंडियन आहोत. आज ह्या प्रमाण आहे की या हॉटेलच्या
जेवणाची एवढी चव घेण्यासाठी आम्ही खास गोरेगाव ट्रेनने इथे आलो. आणि माझं लहानपणापासून स्वप्न होतं की हॉटेलमध्ये जेवावं. आमच्या मित्रमंडळींनी सगळ्यांनी आज पूर्ण केलं आणि इथे आलो. मला खरंच मला मदुराईच्या हॉटेलची आठवण आहे. मदुराईचं हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये 90 रुपयाला घेतली म्हणून खाली आज ते भाला भाज्या हॉटेल एवढं सुंदर जेवण होतं ना. आता त्याची आठवण आली मला. धन्यवाद. आम्ही आम्हाला आणि त्याचा व्हिडिओ काढायला आहे. नाही, आपल्याला आणलं त्या भटजींनी आणलं, हे नाहीत ओमनाथ भटजी यांनी आपल्याला इकडे आणलं. ह्यांच्यामुळे आम्हाला भाग्य मिळालं या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. आणि सुंदर असं व्यंजन मार्ग त्यांनी दाखवला, मार्ग तर यांनी दाखवला. साहेब हे उत्तर भारतीय आपले, यांना साऊथ इंडियन जेवण कसं वाटलं? बढिया. सुसुलकर साहेब, केळीच्या पानावर खायची प्रथा बदलत झाली. लग्नामध्ये केळीची पानं वगैरे व्हायची. आता सगळीकडे बुफे चालू झाले. सगळीकडे हॉटेलसाठी पळावं लागतं. आणि इकडे काही लोक असा निवांतपणे किंवा एवढा मोठा स्टाफ दाखवताना हे तुम्ही स्टाफ बघू शकता आणि किती लोक जेवत आहेत. हे बघा, अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड जेवण आहे. अनलिमिटेड जेवण आहे साहेब. आणि हे काय गाजर चालू आहे? हो, गाजर चालू. गाजर नाही आहे, दुधी चालू आहे. दुधी चालू आहे. गाजर हिरवा कधी आला असं पहिल्यांदा बघितला. नाही साहेब, म्हणून तर तुम्हाला इथे आणलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आमरस. हा कुठला हापूस आंबा आहे का यांच्या गावचा आंबा आहे? यांच्या गावचा आंबा आहे. उमनाथ कुठल्या गावचा आंबा आहे? आमरस. हे बघा, उमनाथ भटजी यांनी आमरस घेतलेला आहे. हे ते बघू शकता तुम्ही. जेवण आणि ही मांडणी बघू शकता कशा प्रकारे हे जेवण मांडतायत. केळीच्या पानावरचं जेवण. शर्माजी प्रतिक्रिया देतात या जेवणाबद्दल. पहले का परंपरा है जो आज हम लोग फिर वापस चालू किए खाने के लिए. सबसे शुद्ध है केले के पत्ते पे खाने का, सबसे शुद्ध. हे बघा, केळ्यावरती वर्षांनी, हे खूप वर्षांनी जेवण जेवत आहेत. ही परंपरा आपली आहे, ती पुन्हा इथे आल्यामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे. करत होतं गावी आहे आता परत मी मला तर गावी हे जेवायचे. हे नॉर्थ इंडियन पण नॉर्थमध्ये पण केळ्याची पानं चालतात असं. एक अभिमानाची गोष्ट अशी वाटली की ह्या हॉटेलमध्ये सानेगुरूंचा फोटो लावला. फार मोठी गोष्ट. वैशिष्ट्य म्हणजे साने गुरुजी यांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालेलं. तुम्ही इथे फोटो बघू शकता साने गुरुजींचं. तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो. तुम्ही येथे आला, कंपनी दिली. आणि मुख्य करून आमचे उमानाथ भट यांचे आम्ही धन्यवाद मानतो. यांच्यामुळे आम्हाला इथे यायचं भाग्य मिळालं आणि हा आस्वाद घेता आला या सुंदर अशा व्यंजनाचा. धन्यवाद. Restaurant throughout Mumbai. I've scanned right from Virar to Churchgate, but this is one of the best vegetarian restaurant and value for money. आणि आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी इकडे काय काय पदार्थ मिळतात आणि हे हॉटेल कुठे आहे? हॉटेलचं नाव? या हॉटेलचं नाव आहे आपलं श्रीकृष्ण बोर्डिंग आणि हे आहे सेंट्रल आपलं जे रेल्वे आहे त्याच्या बाजूला माटुंगा सेंट्रलच्या स्टेशनच्या बाजूलाच जे म्युन्सिपाल्टीचं बिल्डिंग आहे त्याच्या पहिल्या माळ्यावर आहे. माळ्यावर. किती वर्षापासून तुम्ही जेवणात सांगितलं? मी गेल्या 30 वर्षापासून जेवतो. 30 वर्षापासून जेवतो. 35 वर्षापासून. शुद्ध शाकाहारी. शुद्ध शाकाहारी. आणि भाजी काय काय असते नेमकी? भाजी पुष्कळ प्रकारचे असतात आपले साऊथ इंडियन डिशेसचे. हे ॲक्च्युली आहे आपलं उडपी कोकणी टाईप म्हणजे पै कोकणस्थ ब्राह्मण जे नायक कोकण नायक पै प्रभू. चला, आभारी आहेत. आपलं नाव एकदा सांगा शेवटी. माझं नाव युवराजराव, मी तुझा मित्रच आहे आणि आय एम फ्रॉम गोरेगाव. तुम्ही भेटलात, धन्यवाद. थँक्यू.
परब साहेब तुमची प्रतिक्रिया द्या. किरण चांगला होता. हे तुमच्या गावचं जेवण चांगलं होतं म्हणून चांगलं बोलू नका. हां खरोखरच चांगला होता. खरोखर चांगलं होतं. काय आवडलं याच्यामध्ये तुम्हाला? मला सगळं आवडलं. जेवढे डिश हां जेवढे डिश होते सगळं आवडलं. हे बोलायला लाजत आहेत. तुम्हाला ताक आवडलं. हो साहेब तुम्हाला काय आवडलं? दही दही मस्त भाज्या मस्त होत्या. भाज्या मस्त होत्या. कुठली भाजी आवडली? भेंडीची भेंडीची भाजी होती. भेंडी मसाला. आणि साहेब तुम्हाला काय आवडलं? छास चांगलं होतं. ताक चांगलं होतं. आणि हे आमचे गुरु प्रमोद राजपूत साहेब यांना रसम आवडलेला. सगळे पदार्थ चांगले होते. आणि स्वीट डिशमध्ये काय आवडलं? सगळं जेवण चांगलं होतं. तुम्ही बघू शकता हे भोजनालय 1942मध्ये स्वर्गवासीय रामा नायक यांनी सुरू केले होते. आणि याचे उद्घाटन येथे बघू शकता ते साने गुरुजी यांनी केलेत. आणि यांचा फोटो आतमध्ये तुम्ही बघू शकता. हा बघा हा सरळ रस्ता आहे. हे वेटिंगसाठी आहेत.